मंचावर उपस्थित मान्यवर प्रिन्सिपल मॅम, सगळे पॅरेंट्स, टीचर्स, माझे स्टुडंट सगळे छोटे, सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार. मॅडमने आत्ता जसं सांगितलं की चायना येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन गेम्स, तर त्या एशियन गेम्समध्ये इंडियन वुमेन्स टीमला गोल्ड मेडल भेटलं होतं. तर त्या गोल्ड मेडल टीमची मी एक पार्ट होते. तर ह्याच्या मागची थोडीशी मी जर्नी मला शेअर करायची आहे. एकदम मिडल क्लास फॅमिलीतनं आलेली मुलगी मी. माझे वडील स्वतः नॅशनल बॉक्सर मेडलिस्ट आणि ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून आता वर्किंग करतात. तर मिडल क्लास फॅमिलीतनं आलेली मुलगी मी. अगदी 5 वर्षाची असल्यापासून आई वडील ग्राउंडवर खेळायला घेऊन जात, तशी खेळाची आवड निर्माण झाली. सगळ्यात पहिलं मी 2009 साली जे ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप झालं होतं मलेशियाला. तर खरं तर माझ्या वडिलांचं स्वप्न की माझ्या मुलींनी देशाचं प्रतिनिधित्व करावं, कारण ते स्वतः एक नॅशनल बॉक्सर मेडलिस्ट होते, पण घरची परिस्थिती तेवढी फायनान्शियल ठीक नव्हती, तर त्यांना गेम हा मध्ये सोडावा लागला होता. तर त्यांनी ते मुलीमध्ये स्वप्न बघितलं होतं की माझी मुलगी पुढे जाऊन देशाचं स्वप्न पूर्ण करेल. तर सगळ्यात पहिल्यांदा तो योग आला 2009 साली. मी ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप खेळले मलेशियामध्ये. तर तिथे आपल्या इंडियाच्या टीमला गोल्ड मेडल भेटलं होतं आणि तेव्हा त्या गोल्ड मेडल भेटला आणि जो आपला नॅशनल फ्लॅग आहे, नॅशनल अँथम जे तिथं दुसऱ्या कंट्रीमध्ये आपलं वाजलं, तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा क्षण होता. की मला असं वाटलं की नाही, आपण अजून यापुढे जाऊन देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर एशियन गेम्स हा असा इव्हेंट आहे की ऑलिम्पिक नंतर सगळ्यात मोठा इव्हेंट एशियन गेम्स, आणि कबड्डी हा गेम ऑलिम्पिकमध्ये नाही, तर एशियन गेम्स आमच्यासाठी ऑलिम्पिक. तर सगळं व्यवस्थित असं चाललं होतं 2014 की एकच ध्येय होतं की मला एशियन गेम्स खेळायचे. 2014ला जे एशियन गेम्स झालं, तर तेव्हा झालं असं की तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात टर्निंग पॉईंट. सगळं व्यवस्थित चाललं होतं, सक्सेस भेटत होता, मी छान मेहनत करत होते. पण 2014ला झालं असं की मला सगळ्यात मोठी अँकलला इंजुरी झाली आणि मी त्यावेळेस महाराष्ट्र टीमची कॅप्टन होते आणि मी ती स्पर्धाच खेळू शकले नाही. मला अँकलला मोठी इंजुरी झाली आणि ती 2014ची एशियन गेम्स माझ्याकडनं मिस झाली होती. तर पुन्हा एशियन गेम्स जसं ऑलिम्पिक दर 4 वर्षांनी येतं, तसं एशियन गेम्स पुन्हा 4 वर्षांनी येणार होतं. पुन्हा 4 वर्ष आपल्याला थांबायला लागणार, हे मनात दुःख होतं, पण हारले नाही. बस एकच एम होतं की मला एशियन गेम्स खेळायचे. 2018ची एशियन गेम्स आली, पण त्याच्या आधी झालं असं की 2017ला पुन्हा माझ्या नीला लागला आणि तिथे पुन्हा नीची सर्जरी करावी लागली. 2018ची एशियन गेम्स पुन्हा मिस झाली माझी आणि पुन्हा 4 वर्ष थांबायला लागणार होतं. हे मनात दुःख होतं की आता पुन्हा 4 वर्ष आपल्याला थांबायचं आहे. आणि वडिलांचं स्वप्न होतं. खरं तर मी स्वतः गिवअप केलं होतं की मला नव्हतं वाटत की मी पुन्हा खेळू शकेल. आणि ऑलमोस्ट मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की स्नेहल, दोन्ही पायाला इंजुरी झाली आहे, कबड्डी हा असा गेम आहे की तुला पुन्हा केव्हाही लागू शकतं. आई एक मुलगी म्हणून तिला माझी चिंता होती की मुलीचं लग्न करायचं आहे, की तुला आत्ताच एवढ्या इंजुरीज झाल्या तर लग्न कोण करणार तुझ्याशी. तर आईला वेगळी चिंता होती. बाकीच्या लोकांनी सांगितलं होतं की तू बंद कर, पण माझ्या मागे एकच भक्कम अशी व्यक्ती होती की ते माझे वडील. त्यांनी मला तिथे विश्वास दिला की मला माहिती तू खेळू शकते आणि तू खेळणार आणि तू करणार. त्या विश्वासावर मी पुन्हा मैदानात उतरले आणि जी आता नुकतीच चायनाला एशियन गेम्स झाली, त्या एशियन गेम्सला मी इंडियाला रिप्रेझेंट केला आणि तिथं मला गोल्ड मेडल भेटलं. तर ही माझ्या आयुष्यातली म्हणजे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट मी मानते. इथे बरेच स्टुडंट आहेत, तर मला स्टुडंटला एवढंच सांगायचं की तुम्ही इंडियाचे फ्युचर आहात. तर एकच गोष्ट सांगायची की हार्डवर्कला दुसरा पर्याय नाही आहे. आपण हार्डवर्क केलं तर आपल्याला कोणतीही गोष्ट अचीव होऊ शकते. आणि एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो की आपले बरेच स्टुडंट असतात की त्यांना स्वतःवरच विश्वास नसतो. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपण आयुष्यात काहीही गोष्ट अचीव करू शकतो, आपल्याला सक्सेस मिळू शकतो. दुसरी गोष्ट आहे की पेशन्स. आपले बरेच स्टुडंट असे असतात की त्यांना पेशन्सच नसतो. जर असं फेल्युअर आलं किंवा त्यांना असं वाटलं
की आपण नाही करू शकत ते गिवअप करून टाकतात. तर कन्सिस्टंट तुम्ही मेहनत करत राहा, सत्याच्या मार्गावर तुम्ही चालत राहा. आपण जर ऑनेस्टली मेहनत केली असेल तर देव आज ना उद्या कधीही त्या गोष्टीचं फळ आपल्याला देतो, ती गोष्ट आपल्याकडे येते. तिसरी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. आपले बरेच ॲथलीट्स असे असतात की त्यांच्यात कन्सिस्टन्सी नाही आहे. एक्झाम आली किंवा म्हणजे पॅरेंट्स बाबतीत पण मी सांगते की 9th एक्झाम आहे, 10th एक्झाम आहे, तर तुम्ही त्यांना खेळापासनं लांब ठेवता. तर असं करू नका. मी एक छोटासा किस्सा सांगते या बाबतीत. माझी 10th बोर्डची एक्झाम होती, तर माझ्या मुंबईला ऑल इंडियाच्या मॅचेस होत्या आणि माझ्या कोचनी सांगितलं होती की ती ऑल इंडियाचे मॅचेस आपल्याला खेळायचेच नाही. तर माझा 11 ते 2 पेपर असायचा. मी 2 वाजता पेपर झाला की गाडीत बसायचे, मुंबईला जायचे, मॅचेस खेळायचे, थोडं रात्री तिथे रेस्ट करायचे, सकाळी 4 वाजता मी पुन्हा गाडीत बसायचे, पुण्याला यायचे, पेपर द्यायचे. मी असे 4 पेपर कंटिन्यूस अपडाऊन करून दिले आणि मला त्या ह्याच्यात 72% पडले होते मला 10वीच्या बोर्डला. म्हणजे हे नाही सांगायचं की मी असं केलं तसं केलं, पण मी जे करू शकते ते तुम्हीही करू शकता. इथे बरेच पॅरेंट्स आहेत. पॅरेंटची अशी कंप्लेंट असते की मुलं अभ्यास करत नाही, त्यांचं जास्त खेळाकडे कल आहे. आणि बरेच वेळ माझ्या पॅरेंट्सला पण असं वाटायचं की पुढे जाऊन माझ्या मुलीनी किंवा मुलांनी करिअर करावं, चांगला अभ्यास करावा किंवा त्यांनी ऑफिसर व्हावं. तर हे माझ्या पालकांचं पण असं स्वप्न होतं. ऑब्व्हियसली तुमचं पण सगळ्यांचं असणार आहे. तर मला एक गोष्ट आज क्लिअर करायची आहे की अभ्यास करून ऑफिसर होता येतं, तसं तुम्ही खेळून पण तुम्हाला चांगल्या पदावर ऑफिसर या लेवलला तुम्ही जाऊ शकता. आता मी जी एशियन गेम्स खेळले त्या एशियन गेम्सवर मला महाराष्ट्र शासन क्लास 1 ऑफिसरचा जॉब देणार आहे. तर खेळात सुद्धा करिअर होऊ शकतं हे मला पालकांना आज सांगायचं आहे. तर आपले जे मुलं आहेत त्यांना त्यांच्या आवडीची गोष्ट निवडू दे, म्हणजे ते त्याच्यात त्यांना करिअर करायला इझी जातं. तर त्यांना प्रेशर करू नका की नाही तू हेच कर, तू अभ्यासच कर. त्यांना जे आवडीचं त्यांचं क्षेत्र आहे ते त्यांना चूज करू दे. मी जास्त टाईम घेत नाही, आपले बाकीचे पण इव्हेंट्स बरेच व्हायचे. मी प्रिन्सिपल मॅडमला थँक्यू म्हणते की त्यांनी मला इथे बोलवलं, माझा अनुभव तुम्हाला सगळ्यांना मला शेअर करता आला की पुढे जाऊन आपल्या स्टुडंटला भविष्यात जाऊन त्याचा उपयोग होईल आणि आपल्या स्कूलमधनं भरपूर असे स्टुडंट येतील की ते पुढे जाऊन देशाला रिप्रेझेंट करतील. मी सर्वांचे थँक्यू म्हणते की त्यांनी शांत बसून 2 शब्द ऐकून घेतले. थँक्यू.